नमस्कार, मी संदीप तळेकर, करमाळा तालुका प्रहार संघटना तालुका अध्यक्ष आहे. परवाच नारायण पाटील गटाच्या संजीवनी गटाच्या आजीनाथ कारखान्याच्या बचाव पॅनलच्या माध्यमातून त्यांचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी एक बेसुमार बयान केलं प्रहार संघाच्या बाबत की आदिनाथ कारखान्याच्या भ्रष्टाचाराचा आणि संजय मामा शिंदे यांचा शेतकऱ्यांचा काही संबंध नाही. पण संजय मामांच्या जे शेतकऱ्यावर कर्ज काढलं आहे, शेतकऱ्यांच्या नावाच्या उतार्यावरती बोजा चढवला आहे किंवा शेतकऱ्यांच्या नावावर सिबिल खराब केला आहे, ज्या प्रकारे त्यांनी प्रहार संघटनेचे नाव घेऊन जी उल्लेख केला आहे. पण मी एक खरं ती सांगतो की ही प्रवक्त्यांनी आधी पाठपुरावा करा. मी 5-7 वर्ष झाले प्रहार संघटनेचं तळेकर म्हणून प्रतिनिधित्व करतो. करमाळा तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम केलं आहे आणि संजय मामांनी देखील अशा प्रकारे कुठलंही काम केलं नाही. याचा पाठपुरावा मी स्वतः करतो. कुठल्याही पद्धतीचे मी असे पुरावेही देखील दिले नाहीत आणि उगाच काहीतरी यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ह्या बिनकामाचे आरोप प्रहार संघटनेचं नाव वापरून प्रहार संघटनेमध्ये संभ्रम निर्माण करून आजपर्यंत ह्या मामांचं नाव बदनाम करत आहे. खरं सक्षम नेतृत्व ही आजीनाथ साखर कारखाना ही सर्वसामान्य शेतकऱ्याची जहागीर आहे, ही कुणाची वैयक्तिक जहागीर नाही. यासाठी संजय मामा शिंदे हे कारखान्याचं नेतृत्व सक्षमपणे चालवू शकतात. यासाठी प्रहार संघटनेचा कायमस्वरूपी पाठिंबा आहे. कारण संजय मामाकडं विजन आहे, यांच्याकडे कुठल्या प्रकारचं विजन नसल्यामुळं हे बिनबुडाचे आरोप हे फक्त प्रवक्ते आहेत ना, खानला कुठलेही नसल्यामुळे हे करत आहेत. पण प्रहार संघटना ही संजय मामाच्या पाठीमागं कायमस्वरूपी खंबीरपणे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या कायमस्वरूपी पाठिंबा, आमचे सगळे संघटना, आमचे जे शेतकरी असतील, आमचे प्रहारचे कार्यकर्ते असतील, आम्ही कायमस्वरूपी आम्ही ह्या गोष्टीचा बच्चू भाऊंना देखील उद्या मॅसेज देणार आहे की बाबा आपला भाऊ प्रहारचा उपयोग ही अशा प्रकारे निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण करायचा उद्देशाने करत आहेत. पण भाऊंना सुद्धा ह्या गोष्टीचं सहकार खात्यात नाही गेलं. सहकार टिकलं तर सर्वसामान्यांना रोजगार मिळणार आहे. सर्वसामान्याचा व्यापार असेल, या असेल किंवा कामगारांचा देणे असेल, कामगारांचा संसार असेल, ही टिकणार आहे. तर ह्यांच्याकडे कुठलं विजन नसल्यामुळे बिनबुडाचं प्रहार संघटनेचा आरोप करून आमची बदनामी केला. जर प्रहार संघटनेची बदनामी या नारायण पाटलाच्या प्रवक्त्यांनी किंवा यांच्या पार्टीने जर केली तर प्रहार संघटना कदापिही सहन करणार नाही आणि हिथून पुढं आमचं नाव घ्यायचं कारण नाही. जर नाव घेतलं तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आवाज उठवणार. आज आमदार नारायण पाटील यांनी देखील कंधारच्या सभेत असं म्हटलेलं आहे की माजी आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब झालेले आहेत. नेमकं हे प्रकरण काय होतं? हे चुकीचं वक्तव्य करून प्रहार संघटनेच्या नावाखाली घातण्याचा प्रयत्न करायचा. ह्यांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. यांच्याकडे विजन नाही, ह्यांच्याकडे कार्यक्षमता नाही आणि कारखाना चालू आहे ह्याच्यात हिंमत नाही. भांडवल तुम्ही सरकारमध्ये स्वतःच्या हाऊसमध्ये चालू अधिवेशनामध्ये तुम्ही 1 रुपयाचा निधी करमाळा तालुक्यासाठी आणू शकत नाही. तर लोक त्या कारखान्याच्या बाता फुकाटच्या हाणण्यात मजा आहे का? आम्ही काय माहिती आहे का, आम्हाला राजकारण, मी काय एवढा मोठा नाही की त्यांच्यावर टीका करणं एवढा. पण मला एक सांगायचं, एक कार्यकर्ता म्हणून, चळवळीतल्या कार्यकर्ता म्हणून मला एक सांगायचं, एक संदीप तळेकर, की सर्वसामान्य जिथं अन्याय होतो तिथं प्रहार उभा राहते आणि जिथं अन्याय होता तिथं खरंच विजन दिसतं सभासदाच्या बाजूने असेल किंवा कामगाऱ्या बाजूने. त्यामुळे आम्ही संजय मामाच्या पाठीमागे खंबीरपणे संदीप तळेकर नेतृत्व उभा असतो. ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये नेमकी प्रहारची भूमिका काय असणार आहे? प्रहारची भूमिका ही संजय मामाच्या महायुती बचाव पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल आणि त्यांच्या पॅनल जर उभा केलं तर 5 वर्ष आपलं वाया घालणार आहेत. आज आमदारकी देऊन देखील 10 वर्ष करमाळा तालुका महाग गेला आहे. आज सरकार नाही, 1 रुपया तुम्ही निधी आणू शकत नाही आणि ज्या निधी आणला त्याच्यावरही देखील तुम्ही कामं बंद पडण्याचा उद्योग करत आहात. हे बंद पहिलं करावं. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की मामांचं नेतृत्व कारखान्यासाठी ही राजकारणासाठी केलेलं नाही किंवा मतं वाढवण्यासाठी केलेलं नाही. ही फक्त सहकार टिकलं पाहिजे. सहकार टिकलं तर युवकांना उद्योग मिळणार आहेत आणि युवकाला उद्योग मिळलं तर बेरोजगार असतील किंवा कुटुंबातील व्यापार असेल, ह्या गोष्टी सुधारणार आहेत. यासाठी आजीनाथ सहकारी साखर चालू झाला पाहिजे. ह्या दृष्टीने गट तट सोडून शेतकऱ्यांनी किंवा सभासदांनी देखील ह्या गोष्टी विचार केला पाहिजे. गट तट नेता सोडून किंवा पक्ष सोडून आजीनाथ कारखाना कसा चालू झाला पाहिजे किंवा कुणाकडे विजन ही सर्वसामान्यांना सुद्धा कळतं किंवा त्यांच्या नेत्यांना सुद्धा कळतं, त्यांना सुद्धा वैयक्तिक कळतं की मामाच करू शकतात. कारण मामाकडे विजन आहे, AB प्लॅन तयार आहे, विजन तयार आहे, अनुभव आहे, सगळ्या गोष्टीत उद्योग क्षेत्रात अनुभव आहे आणि ह्यांनी ह्या गोष्टीचं समोरासमोर उत्तर द्यावं.